हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 47. ऐसी अविद्या नासावी, हे वाहेल जो जीवी, त्याने साली काढावी आकाशाची. अर्थात अशा प्रकारे जो अविद्येचा नाश करू इच्छितो त्याने प्रथम आकाशाची साल सोलावी. ज्याला अविद्या नष्ट करायची आहे त्याने प्रथम आकाशाची साल सोलून दाखवावी. साल काढायला सोलायला आकाश म्हणजे केळे नाही की अन्य एखादे फळ नाही की झाड नाही. हे अनैसर्गिक आहे. अशाने हे असे अशक्य शक्य करून दाखवावे. अर्थातच असे करणे शक्य नाही. याचप्रमाणे नसलेली अविद्या नष्ट करणे अनैसर्गिक आहे, ते शक्य नाही. ओवी क्रमांक 48. तेणे शेळी गळा दोहावी, गुडगा डोळा वास पहावी, वाळवुनी काचरी करावी सांज वेळेची. अर्थात त्याने शेळीच्या गळ्यामधून दूध काढावे, गुडघ्याच्या डोळ्यांनी पहावे, सायंकाळ वाळवून त्याच्या काचऱ्या कराव्यात. शेळीच्या गळ्यामधून दूध काढणे शक्य नाही, ते आचुळामधूनच बाहेर येते. गुडघ्याला डोळे नसतात, त्यामुळे त्याने पाहणे शक्य नाही. सायंकाळ म्हणजे बटाटा नाही की ती चिरावी आणि तिच्या काचऱ्या कराव्यात. अशाच प्रकारे नसलेली अविद्या नष्ट करणे अशक्य आहे. ओवी क्रमांक 49. जांभई वाटुनी रसू, तेणे काढावा बहुवसू, कालवुनी आळसू मोदळा पाजावा. अर्थात त्याने जांभई वाटावी आणि तिचा रस काढावा, तो आळसात कालवून धडाला पाजावा. जांभई म्हणजे जड वस्तू नाही की त्याचे पाट्यावर वाटण करून चूर्ण करावे. तसेच आळस ही एक भावना आहे. ही भावना त्या जांभईत तो कसा काय मिसळ करणार? तसेच देहाला शीर नसलेले धड जीवित असत नाही, त्याला रस कसा पाजणार? हे सर्व भ्रामक आहे. याचप्रमाणे भ्रामक असलेली अविद्या नष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी भ्रमनिरास करणारी विद्या आत्मसात करावी हेच उत्तम. ओवी क्रमांक 50. तो पाटा आणि परतू, पडली सावली उलथू, वारयाचे ताथू वळू सुखे. अर्थात त्याने पाटाचे पाणी उलटे फिरवावे, सावली उलथवून उलटी करावी, वाऱ्याचा काथ्या खुशाल वाळवावा. पाटाचे पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे वाहत असते. हा पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. ते उलट खालच्या पातळीवरून वरच्या पातळीकडे अनैसर्गिकपणे प्रवाहित होऊन कसे वाहील? तसेच अविद्या अनैसर्गिक आहे. सावली म्हणजे पोळी भाकरी नव्हे की ती उलथवावी. सावली जड वस्तूचा प्रकाशात अडथळा आल्यामुळे विरुद्ध बाजूला निर्माण होते, ती पकडता येत नाही. याचप्रमाणे ज्ञानावर भौतिकाचे आवरण आल्यामुळे अविद्या असल्यासारखी भासमान होते, यामुळे ती उलथवून दूर फेकून देता येत नाही. वारा स्पर्शाने जाणवतो, तथापि तो सूक्ष्म अदृश्य अरूप आहे. त्याचे कंगोरे दोरे काढून त्याचा काथ्या करता येत नाही. त्याच्या वाहण्यामुळे कपडे वगैरे वाळतात, तथापि त्याला वाळवता येत नाही. याचप्रमाणे अविद्या बुद्धी, विचार, कल्पना इत्यादी प्रकारे मनाला जाणवते. तिचे कंगोरे काढता येत नाहीत. ती सूक्ष्म अदृश्य अरूप आहे. ती वाळविता येत नाही. हे असे विचार विचित्र आहेत. याचप्रमाणे अविद्या नष्ट करणे
हा विचार विचित्र आहे. ओवी क्रमांक 51. तो बागुला ते मारू, प्रतिबिंब खोळे भरू, तळहातीचे विंचरू केश सुखे. अर्थात बागुलबुवा मारावा, प्रतिबिंब कपड्यात भरून घ्यावे, तळहाताचे केस मजेत विंचरावेत. बागुलबुवा हे बुजगावणे असते. ते लहान मुलांना भीती दाखवायला वापरतात. ते मिथ्या असते. मूल मोठे झाल्यावर त्याला घाबरणे सोडून देते, कारण ते प्रत्यक्षात अस्तित्वात नसते हे ज्ञान त्या मुलाला होते. याचप्रमाणे अविद्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. त्यासाठी ज्ञान प्राप्त करावे म्हणजे अविद्येमधील फोलपणा लक्षात येईल. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा, ती भ्रामक असते. उदाहरणार्थ आपण आरशासमोर उभे राहिलो की आरशात आपले प्रतिबिंब दिसते. तथापि आपण आरशापासून दूर झालो की ती प्रतिमाही आरशामधून नष्ट होते. आरसा जसा होता तसा रिकामा होतो. याचप्रमाणे अविद्येचा आपल्याला त्रास होतो तेव्हा तिचे अस्तित्व आपल्याला जाणवते. तथापि ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्यावरील अविद्येचे आवरण नष्ट होते. तिच्यापासून होणारा त्रासही नष्ट होतो. तळहातांना केस नसतात, यामुळे ते विंचरणे हे काल्पनिक आहे. याचप्रमाणे अविद्या काल्पनिक आहे, मिथ्या आहे. सत्य ज्ञान झाले की ही कल्पना क्षीण होते, नष्ट होते. ओवी क्रमांक 52. घटाचे नाही पण फोडू, गगनाची फुले तोडू, सशियाचे मोडू शिंग सुखे. अर्थात त्याने नसलेला घट फोडावा, आकाशाची फुले तोडावी, सशाचे शिंग खुशाल मोडावे. त्याने आपल्याजवळ घट नसताना तो फोडावा असे म्हणणे वेडेपणाचे आहे. जी वस्तू जवळ नाही ती फोडता कशी येईल? असेच माऊली म्हणतात की जी अविद्या आपल्यात नाही ती शाब्दादिकांचा वापर करून नष्ट कशी करता येईल? यासाठी आत्मज्ञान प्राप्त करावे म्हणजे असे विचित्र विचार सुचणार नाहीत. आकाशात उत्पत्ती होत नाही, याचप्रमाणे आपल्यात अविद्या उत्पन्न होत नाही. ती उत्पन्न झाली आहे अशी आपली गैरसमज होते. यामुळे जसे आपण आकाशाच्या फुलाचा विचार हसण्यावरी नेऊ, तसेच अविद्या नष्ट करण्याचा विषय हसण्यावरी नेऊन आत्मविद्या प्राप्त करावी. सशाला शिंगे नसतात हे त्रिवार सत्य आहे. यामुळे ती मोडण्याचा विचार करणे वेडगळपणाचे आहे. याचप्रमाणे अविद्या अस्तित्वात नसते, ती नष्ट करण्याचा विचार करणे वेडगळपणाचे आहे. हरिओम.